जय श्रीराम भावांनो. तर स्वागत आहे परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झाला आपला ब्लॉग वगैरे आला नाही यूट्यूब चॅनलवरती. तर कामच असे चालू होते की आपले, त्यामुळे ब्लॉग वगैरे शूट करून टाकण्यात आला नाही. तर पाहू शकता मी सध्या कांद्याच्या शेतामध्ये आहे. आपला कांदा वगैरे काटणे वगैरे झालेला आहे आणि एकदम व्यवस्थितमध्ये आपल्या चवळाखाली एकदम टापटीपणाने लावलेला आहे. कारण की आमच्या इकडं पाऊस वगैरे चालू होता. सध्या पाऊस वगैरे सांगितला आहे राज्यामध्ये सगळीकडे. तुरळक ठिकाणी गारपीट वगैरे सांगितलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो, इथं आपल्या आंब्याचं झाड आहे हा मोठं. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की आंबा किती छोट्या छोट्या कायऱ्या होत्या. तर पाहू शकता आता किती मोठ्याला कायऱ्या झालेलं आहे, किती मोठा आंबा आलेला आहे. तर हे जुनं आमचं गावाकडचं आंब्याचं झाड आहे. तर चला, मी आपल्या शेतामध्ये किती कांदा निघला आहे आणि किती ढीग लागले आहेत हे दाखवणार आहे. तर आणि ते ढिगाचा अंदाज लावून जर कोणाला माहीत असेल किती बॅग भरतील तर कमेंट करून नक्की सांगा. तर पाहू शकता मित्रांनो, हे आपण अशा प्रकारे झाकलेलं आहे. हे पाऊस वगैरे येत असल्यामुळे असं माती वगैरे टाकलेलं आहे, कारण की जेणेकरून आपलं चवळ वगैरे उडू नये. कारण की प्रत्येक ठिकाणी जर दगड वगैरे टाकायचं म्हणलं, ठेवायचा म्हणला, तर दगड वगैरे सापडत नाही इकडे आमच्याकडे, कारण की दगडाची खूप कमतरता आहे. तर चला, मी दाखवतो तुम्हाला उघडून आपला कांद्याचा ढीग कशा प्रकारे आपण कांद्याची पात वगैरे टाकलेले आहे. त्यासाठी आपला ब्लॉग हा शेवटपर्यंत पहा.